आता उत्तर प्रदेशची स्टाईल इथं आणू नका, नाहीतर मग आलात नीट जाताना तुम्हाला अडचणी येतील. एवढं भान आणि ध्यान. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर रोहित पवार यांनी आक्रमक होऊन डायरेक्ट योगींना इशारा दिला आहे. तर चला पाहूयात नेमकं पवार म्हटलेत तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत. उत्तर प्रदेशची स्टाईल या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लोकसभेला उत्तर प्रदेशमध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे आणि अशाच पद्धतीने विधानसभेला सुद्धा आपले जे बटेंगे आणि काटेंगेवाले जे आहेत ना तिथले मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन भाषण करायला येतात, त्यांची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तिथे येणार नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेसची सत्ता तिथे येणार आहे. त्यामुळे त्यांना मला एवढंच सांगायचंय, स्वतःची भाषा तिथं ठेवा. गुजरातचे दिल्लीला बसणारे जे नेते ते गुजरातशाही महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. इथल्या लोकांनी स्वाभिमान राखत त्यांना उत्तर दिलेलं आहे. आता उत्तर प्रदेशची स्टाईल इथं आणू नका, नाहीतर मग आलात नीट जाताना तुम्हाला अडचणी येतील. एवढं भान आणि ध्यान या मोठ्या नेत्यांनी तिथं ठेवलं पाहिजे. तर सिद्धू मुंडे यांचं असं म्हणणं आहे की दादा आपल्या उंचीनुसार बोला, योगी जी आहेत ते. तर अभिषेक यांचं असं म्हणणं आहे की रोहित भैया तुमचा नेहमी आदर करतो आणि पुढेही करणारच, पण तुम्ही काय बोलताय आणि कोणाबद्दल बोलताय याचे भान ठेवायला पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर जीवन यांचं असं म्हणणं आहे जाताना फक्त त्यांच्या गाडीच्या आडवे तुम्ही जावा, कार्यकर्ते पाठवू नका. ठोकत आली